धन्यवाद मॅडम. सरांचा परिचय आपण या ठिकाणी आता ऐकलेलाच आहे. असे विचारवंत सर आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांना आपल्याला आता ऐकायचं आहे. तेव्हा मी आदरणीय सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. तथागत बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. विचार पौर्णिमा 1.5 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला. संबोधी डॉक्टर आंबेडकर स्टडी सर्कल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी यांनी या विचार पौर्णिमेचं आयोजन मागील 1.5 वर्षापासून केलेलं आहे. अनेक लोकांना या ठिकाणी विचार सांगण्यासाठी, व्याख्यान देण्यासाठी आपण बोलावलं, त्यांना ऐकून सुद्धा घेतलं. माझ्यासाठी कौतुकाची बाब ही आहे की 35 वर्ष अगोदर ज्या विचारवंतांचे कार्यक्रम मी स्वतः आयोजित करत होतो 35 वर्षापासून, आणि ज्यांनी माझ्या जीवनामध्ये प्रकाश टाकला, आंबेडकरी विचारांचा रुजवले, ते सर्व माझे ज्येष्ठ आणि ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहे, या आयोजनामध्ये आहे. त्यामध्ये डॉक्टर B.R. वाघमारे साहेब, माझ्या जीवनात 3 रत्न माझे मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत, ज्यांच्यामुळे आंबेडकरी चळवळ आणि प्राध्यापकी या दोन्ही गोष्टी मी स्वतः प्राप्त करू शकतो. डॉक्टर B.R. वाघमारे, डॉक्टर वसंत शिंदे आणि प्राध्यापक सतेश्वर मोरे. एक रत्न निखळलं आणि म्हणून या 2 रत्नांना जेवढं जपता येईल तेवढं जपण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडून जेवढं प्राप्त करता येईल तेवढं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आज हे सर्व या आयोजनामध्ये आहे. आणि जी 35 वर्षापासून या लोकांच्या संगतीत असल्यामुळं वारंवार मी सांगतोय, प्रत्येक भाषणामध्ये त्या सूक्ताचा उल्लेख करतो. असे वनाचे बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयान एतं मंगलम उत्तम. मूर्खांचा त्याग आणि ज्ञानी लोकांशी संगत हे उत्तम मंगल होय. यादव देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय दिवसा या ठिकाणावरून शिक्षण घेत असताना या लोकांच्या संपर्कात आलो आणि या लोकांचे भाषण ऐकून, या लोकांचं प्रबोधन ऐकून, या लोकांचे विचार ऐकून आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्यासाठी फार महत्वपूर्ण ही गोष्ट आहे, जीवनात आनंद देणारी ही गोष्ट आहे. पत्रिका बनवल्या गेली, ती ग्रुपवर फिरली, मी पण स्वतः टाकली. स्वतः यासाठी टाकली की या कार्यक्रमासाठी. आता विषय असा किचकट दिलेला आहे, हा विषय मी स्वतः घेतलेला नाही, हा विषय दिलेला आहे आयोजकांनी मला. किचकट आहे, तांत्रिक आहे, टेक्निकल. म्हणून लोक येतील की नाही, कारण अनेक लोकांचा या धोरणाशी काही संबंध नाही. शिक्षकी पेशातल्या लोकांना थोडासा जवळचा हा वाटतो आणि बरेच लोक असे आहेत या ठिकाणी की ज्यांचे मुलं आता या धोरणाच्या बाहेर गेलेले आहेत. म्हणून काही श्रोते मी स्वतः सोबत घेऊन आलो. म्हटलं राहतील नाही राहील लोक, म्हणून आपल्या सोबत श्रोते असले पाहिजे. मुलींची उद्या परीक्षा असल्यामुळं 4 श्रोते कमी झाले.
मी पहिलेच सांगितलं की विषय इतका किचकट आहे, पण या किचकट विषयाचा पोरखेळ आपण केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किती असं वाटतं की काय आहे बा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. असा जर कोणी दावा करत असेल, या देशातला एक जरी व्यक्ती असा दावा करत असेल की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मला समजलं, छातीवर हात ठेवून असा एकही जण दावा करत नाही. जो दावा करत होता किंवा ज्यानं हा ड्राफ्ट लिहिला तो आता नाही, कस्तुरीरंगन त्यांचा मृत्यू झाला, मरण पावले. काही लोकांच्या महत्वाकांक्षा असतात, काही संस्थांच्या महत्वाकांक्षा असतात की आपली संस्कृती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणी संस्कृती ती हजारो वर्षापासून आहे, ती संस्कृती पुनरुज्जीवंत झाली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा प्रतिक्रांती होत गेली आहे तेव्हा तेव्हा प्रतिक्रांतीसाठी जे शस्त्र वापरल्या गेलं ते शस्त्र शिक्षणाचं होतं. क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जेव्हा जेव्हा इतिहास आपण पाहतो, जगाचा इतिहास आपण पाहतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी दिसतात. या जगात जेवढे काही हुकुमशहा झाले असतील, या हुकुमशहांनी पहिलं टार्गेट शाळा आणि कॉलेजेस केलेलं आहे. कारण त्या ठिकाणावरून ज्या संस्काराची रुजवणूक होते ते संस्कार इतके घट्ट होतात की त्यांना प्रतिक्रांती करणं, त्यांना स्वतःची व्यवस्था प्रस्थापित करणं अधिक सोपं जाते आणि अनेक काळापर्यंत ती व्यवस्था राहते, जोपर्यंत क्रांतिकारी विचार त्या तोडीचे निर्माण होत नाही. याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हटलं गेलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. मी याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कधीच म्हणत नाही. नॉनसेन्स एज्युकेशन पॉलिसी हा शब्द याचा लॉंग फॉर्म मी केलेला आहे. नॉनसेन्स, सेन्स नसलेली, लॅक ऑफ सेन्स, अर्थहीन. म्हणजे विद्यार्थ्याला, ज्या विद्यार्थ्यांसाठी ते सांगतात, ज्या विद्यार्थ्यांसाठी ही पॉलिसी तयार करण्यात आली, ते विद्यार्थी सध्या आश्चर्यकारक पद्धतीनं आपली मार्कशीट पाहून राहिलेली आहे. अरे मी एवढे पेपर दिलेच नाही ना बा, मी 5च पेपर दिले नाही, तर आले 13 कसे आले, 13 विषयात मी पास कसं झालो. विद्यार्थ्यांना ते समजूनच राहिलेलं नाही, त्यांच्यासाठी आश्चर्याची बाब. जिथे 5 विषय होते अगोदरच्या शैक्षणिक धोरणामध्ये, तिथे 13 15 विषय आले आणि सर्व विषयात ते पास आहेत. ज्या विषयाचे पेपर दिले असेल त्या विषयात कदाचित ते फेल असेल, पण ज्या विषयाचे पेपर दिले नाही त्या सर्व विषयात ते पास आहेत. म्हणजे त्यांना हे समजून नाही राहिलं का हा ओईचा पेपर, जेनेरिक ओपन इलेक्टिव्हचा पेपर मी कधी दिला आणि यात मी पास कसं झालो. बरं 40 पैकी 40 मार्क भेटले. म्हणजे एवढं आश्चर्य आहे विद्यार्थ्यांना आणि एवढ्या सोयी विद्यार्थ्यांसाठी करून ठेवला असं विद्यार्थ्यांना वाटते. काय आपल्यासाठी या सोयी आहेत की आता आपण पहिलं वर्ष झालं, आपल्याला 40 क्रेडिट मिळाले की आपल्याला सर्टिफिकेट मिळेल, आपले स्किल डेव्हलप होतील. 40 क्रेडिट मिळाले, मग दुसरं वर्ष जर 2च वर्ष आपण केलं तर आपल्याला डिप्लोमा मिळेल, 3 वर्ष केलं तर डिग्री मिळेल. म्हणजे मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हे धोरण ठेवलेलं आहे. ड्रॉपआउट आपण ज्याला म्हणतो की फर्स्ट इयरला त्याने ऍडमिशन घेतली की फायनल पर्यंत अगोदर विद्यार्थी पोहोचत नव्हते, म्हणून फायनल पर्यंत जाईपर्यंत तो ड्रॉपआउट रेट राहायचा. फर्स्ट इयरला 100 लोकांनी घेतली ऍडमिशन आणि फायनल पर्यंत फक्त 50च विद्यार्थी पोहोचायचे. 50% तो ड्रॉपआउट राहायचा. आता यांनी ड्रॉपआउटच काढून टाकला. म्हणजे तो जर पहिल्या वर्षी पास झाला 20 क्रेडिट घेऊन, 20 क्रेडिट घेतले, पास होता फेल, 20 क्रेडिट त्यानं घेतले तरी त्याला सर्टिफिकेट मिळेल आणि नंतर त्याला असं वाटलं 8-10 वर्षाला का नाही आता मला सेकंड इयर करायचं आहे, तर ड्रॉपआउट नाही झालं त्याचं. तो आहे तिथेच
त्याला सर्टिफिकेट तुम्ही दिलेलं आहे, त्यामुळे त्यानं शिक्षण सोडलं असो का काही असो, तो येणार त्याची वाट आपण पाहत राहायची. हा ड्रॉपआउट रेट जो वाढत चालला होता, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की नाही ड्रॉपआउट रेट आता वाढणार नाही. म्हणजे आमचा जो GER आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जो आहे तो सतत वाढतच आहे. असे मूर्खपणाचे काही प्रिन्सिपल्स यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. एखाद्यानं 8-10 वर्षानंतर त्याला वाटलं त्यानं शिक्षण शिकावं, हे अगोदरही सोय होती, आताच होती असं नाही, पण ड्रॉपआउट झाला होता. 8-10 वर्षासाठी का होईना पण तो ड्रॉपआउट झाला होता. आणि त्याच्यामुळे मग शिक्षणात लोकांची संख्या वाढली अशी काही भर पडलेली नाही. हा विषय पोरखेळ यामध्ये जो शब्द टाकलेला आहे, या पोरखेळाबद्दल मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हा पोरखेळ कसा आहे हे तुम्हाला दिसून येईल. शिक्षणाचा पोरखेळ यांनी कसा लावला. राज्याने एक शालेय शिक्षणाच्या संदर्भात आराखडा मांडला. आणि या आराखडा जर तुम्ही वाचला, त्याला जे अपेंडिक्स आहे, त्या अपेंडिक्स अ मध्ये 64 ललित कलांची यादी दिलेली आहे. 64 ललित कला. आणि या 64 ललित कला त्या वात्सायनाच्या कामशास्त्रामधून घेतलेल्या आहेत. आणि या शालेय शिक्षणाच्या आराखड्यामध्ये ह्या टाकलेल्या आहेत. शिक्षण कसं शिकणार आता विद्यार्थी शालेय शिक्षण 10व्या वर्गापर्यंत 12व्या वर्गापर्यंत. पहिलं स्किल आहे, पहिली कला आहे पानक रस, पेय तयार करणे. ही कला आहे, ही विद्यार्थ्यांना आता शिकवायची आहे. NEP शालेय शिक्षणामध्ये 25-26 पासून पहिला वर्ग यावर्षी आपण घेतलेला आहे. पेय तयार करणे. आता ते पेयाचा उल्लेख नाही, त्यानं लिंबू पाणी तयार करावं का बियर तयार करावी. पेय तयार करण्याची कला शिकवल्या जाईल. 14व्या नंबरची कला आहे आकर्षक क्रीडा, दुसऱ्याला आकर्षित करणे, मोहिनी आपण त्याला म्हणतो. ती कला विद्यार्थ्यांना शिकवली जाईल. कौचुमार योग 17 नंबरची कला, कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनविणे, ही कला शिकवल्या जाणार आहे शालेय शिक्षणामध्ये. 24वी कला कायाकल्प, वृद्ध व्यक्तीला तरुण करणे, ही ह्या 64 कला आहेत. छलिक योग 31वी कला, चलाकी करून हातोहात फसविणे, 64 कलामधली ही 31वी कला. द्यूत क्रीडा, जुगार खेळणे, शालेय शिक्षण आराखड्यामध्ये आहे. पुष्पशकटिका, निमित्त ज्ञान, प्राकृतिक लक्षणांद्वारे भविष्य सांगणे, जो तो फिरत असतो आपला रस्त्याने, ती कला आहे 64 कलामधली, ते विद्यार्थ्यांना शिकवायची आहे. मेष कुक्कुट लावक, युद्धविधी, बोकड, कोंबड्या इत्यादींच्या झुंजी लावणे, याचे प्रॅक्टिकल्स आता शाळांमध्ये होतील. कोंबड्या आणावं लागेल, त्याच्या झुंजी होतील. 41वी कला मानसिक काव्यक्रिया, शीघ्र कवित्व करणे, हे रामदास आठवलेंना अगोदरच माहित होती. मानसिक काव्यक्रिया. शयनरचना, मंचक शय्या व मंदिर सजविणे. 59वी कला इंद्रजाल, गारुड विद्या व जादूटोना यांचे ज्ञान असणे. या कला म्हणजे पोरखेळ हा शब्द किती योग्य त्या ठिकाणी टाकलेला आहे. शालेय शिक्षणामध्ये या कला शिकवल्या जातील. राज्य सरकारनं सुकाणू समितीनं बनवलेला जो आराखडा आहे शालेय शिक्षणाचा, त्या शालेय शिक्षणामध्ये या कला विद्यार्थ्यांना आता शिकवल्या जाईल. या कला IKSच्या माध्यमातून आम्ही सुद्धा शिकणार होतो. अंबोरे मॅडमला आम्ही सांगतो, तुमचे मराठीवालेच लोक होते शाळा टाकणारे. फॅकल्टीमध्ये मी होतो आणि मी हे वाचलेलं असल्यामुळं फॅकल्टीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये मी ह्या 64 कला काढून टाकायला सांगितले. 64 कला पाहिजेच नाही तरी टाकल्या गेल्या. 64 हा शब्द काढून टाकला गेला. आर्ट फॉर्म अशा शब्द केला गेला. कला शिकवावं, त्या 64 असल्याच पाहिजे अशा नाही. दुसऱ्या मीटिंग मध्ये पुन्हा हेच दाखवलं मी त्यांना
सिनेटच्या मीटिंगमध्ये दाखवलं हे की असं जर आम्हाला शिकावं लागत असेल तर यावर विचार झाला पाहिजे. मग IKS वर एक ॲडहॉक कमिटी तयार झाली. वाघमारे साहेबांना माहिती आहे, ॲडहॉक कमिटी तयार झाली, तेही माझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने. आणि या 64 कला आता महाविद्यालयीन विद्यार्थी शिकणार नाहीत, कारण त्या पद्धतीची योजना आपण तयार केली. हे यासाठी मला सांगावं असं वाटते की एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑथॉरिटीवर जर आपण असलो तर पुढचं जे भविष्य आहे विद्यार्थ्यांवर, भविष्यकालीन जे संकट आहे किंवा भविष्यामध्ये त्यांच्यावर जे संस्कार चुकीचे टाकल्या जाणार आहे ते कसे आपल्याला रोखता येतात. म्हणून हा कोरखेळ या पद्धतीनं या ठिकाणी मांडला गेलेला आहे. याला राष्ट्रीय म्हटल्या जाते, नॅशनल. मी तर म्हणत नाही, मी नॉनसेन्सच म्हणतो. राष्ट्रीय हे राष्ट्रीय पण नाही. अनेक राज्यांनी याला मान्यता दिली नाही. दुसरी गोष्ट, या धोरणामध्ये आमची भाषा म्हणजे संस्कृत, वैदिक संस्कृती किती महान आहे हे दाखविण्याचा प्रयत्न संपूर्ण 465 पानाचा जो ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टमध्ये आपल्याला दिसतो. त्या IKSच्या कमिटीवर, इंडियन नॉलेज सिस्टीम IKS म्हणजे ते नंतर मी तुम्हाला सांगतो, त्या कमिटीत असल्यामुळं मी पाहिलंय त्याच्या ज्या गाईडलाईन्स मार्च 2023च्या आल्या, त्या गाईडलाईन्समध्ये प्रत्येक मेजर सब्जेक्ट जो राहणार आहे, आता मायनर आणि मेजर असा शब्दप्रयोग आला आहे, मेजर जो सब्जेक्ट आलेला आहे त्या मेजरचा एक इंडियन नॉलेज सिस्टीम राहणार आहे. ते मॅथमॅटिक्स असो, ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, प्रत्येक विषयाचा एक IKS इंडियन नॉलेज सिस्टीम. मग हे कुठून? मग आपण हे म्हणायचं नाही तो पायथागोरस नव्हता, तो जो गणिताचा सिद्धांत तो पायथागोरसचा नाही, तो आमच्या वैदिक काळातच सुलभ सूत्रामध्ये तो लिहिला गेलेला आहे. हे आपण सांगायचं की त्या गाईडलाईन्स मध्ये आहे. त्यांनी तर उत्क्रांतीचा सिद्धांत जर मान्य केला ना, उत्क्रांतीचा सिद्धांत हा डार्विन पासून आलेला नाहीये. ती उत्क्रांती कशी झाली या गोष्टी पण त्यांनी सांगितलेल्या आहेत. कस्तुरी रंगन यांनी जो ड्राफ्ट तयार केला त्या ड्राफ्ट मध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला हे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठांचा आपल्याला उल्लेख दिसतो. इम्प्लिमेंट त्या गोष्टींचं झालं, ते इम्प्लिमेंट करण्यासाठीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स, त्यात वेदांचा उल्लेख नाहीये. ड्राफ्टमध्ये वेदांचा संदर्भ त्यांनी घेतलेला नाही. या गाईडलाईन्स मध्ये फक्त वेद आहे, बुद्धिस्ट फिलॉसॉफी नाही. चारवाक त्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. नालंदा नाही, तक्षशिला नाही, विक्रमशिला नाही. इम्प्लिमेंट करत असताना मात्र जाणीवपूर्वक या टाळल्या गेलेल्या गोष्टी या धोरणामध्ये आलेल्या आहेत. आता घटनात्मक तरतुदींच्या स्थापित स्थितीचे आकलन न करता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणतीही पॉलिसी जेव्हा इम्प्लिमेंट केल्या जाते, मांडल्या जाते, तेव्हा घटनात्मक त्या तरतुदी आहेत. तसं उदाहरणार्थ 1956चा विद्यापीठ अनुदान कायदा, विद्यापीठ अनुदान आयोग ज्या कायद्याने निर्माण झाला तो कायदा, त्याच्या अगोदर शिक्षणाच्या संबंधित आलेलं कोठारी आयोग असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आलेलं, या सर्व या घटनात्मक प्रक्रियेमधून गेलेल्या दिसतात. परंतु ही पॉलिसी मात्र घटनात्मक प्रक्रियेमधून गेलेली दिसत नाही. घटनात्मक तरतुदीनं स्थापित केलेलं
किंवा त्या स्थितीचं आकलन न करता या धोरणाची मांडणी करण्यात आलेली आहे. भारतीय संविधान जेव्हा आपण वाचतो त्या भारतीय संविधानाची एक केंद्र सूची आहे. केंद्र सूचीच्या 7व्या परिशिष्टामध्ये कोऑर्डिनेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड्स इन इन्स्टिट्यूशन्स फॉर हायर एज्युकेशन और रिसर्च अँड सायंटिफिक अँड टेक्निकल इन्स्टिट्यूशन ही एक युनियन लिस्टमध्ये 66व्या नंबरवर एंट्री केलेली हा एक भाग आपल्याला दिसतो. आणि केंद्र सूचित या धोरणाला महत्व प्राप्त करता येऊ शकते घटनात्मक दृष्ट्या. केंद्र आणि राज्य या दोन्ही याचे अधिकार विभागून दिल्या गेलेले आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तीनही ज्या सूची आहेत या तीनही सूचींमध्ये आपापले अधिकार राज्याचे आणि केंद्राचे अधिकार विभागून दिल्या गेलेले आहेत. हे केंद्राचे अधिकार असतील, हे राज्याचे अधिकार असतील. भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये दुसरी यादी जी आहे ती राज्य सूचीची आहे. आणि आर्टिकल 246 मध्ये कोणकोणते विषय राज्य सूचीमध्ये आहेत त्याची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. समवर्ती सूचीमध्ये 7व्या परिशिष्टात 3ऱ्या सूचीमध्ये 25व्या क्रमांकावर समवर्ती सूचीत कोणत्या विषयावर कायदा केले गेले पाहिजे, कोणत्या विषयाच्या अनुषंगाने त्याचा कारभार करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे आणि राज्य शासनाला आहे, या दोघांनीही ती व्यवस्था कशी सांभाळायची. दोहोमध्ये जर या राज्य आणि केंद्रामध्ये जर विसंगती आढळत असेल तर आर्टिकल 254 नुसार जे केंद्रानं मान्य केलेलं आहे किंवा जे केंद्राचं आहे ते बळकट ठरेल, राज्याचा जो कायदा आहे तो निरस्त होईल. खंड 254 मध्ये असं स्पष्टपणे लिहिलं गेलेलं आहे. आता हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनवलेली आहे यामध्ये राज्याला काहीही विचारल्या गेलेलं नाही. केंद्र शासनानं स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी विशिष्ट काही लोकांच्या, प्रधानमंत्री असेल, गृहमंत्री असेल किंवा काही जे महत्वाकांक्षी आहेत, का आम्ही नॉन बायोलॉजिकल असल्यामुळं आम्हाला यासाठी देवानं पाठवलेलं आहे, ईश्वरानं पाठवलेलं आहे आणि आम्हाला पाठवलं असल्यामुळं आम्ही आता हे केलं पाहिजे आणि म्हणून ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र शासनालाच आहे, राज्य सरकारला नाही आहे. अशा पद्धतीची व्यवस्था, मग ते शालेय शिक्षण धोरण असेल किंवा उच्च शिक्षणाबाबतचं धोरण असेल, हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये टाकत असताना या दोन्हीही धोरणा फक्त केंद्रानं आपले अधिकार वापरले. केंद्रानं अधिकार वापरले असताना सुद्धा कस्तुरीरंगनचा ड्राफ्ट हा कॅबिनेट समोर आला आणि कॅबिनेटमध्ये एका माणसानं म्हटलं का पास झाला, पास, इथं काही चर्चा होत नाही. वास्तविक धोरण ठरवित असताना त्याला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. एखादं धोरण आपण ठरवत असेल तर दोन्ही सभागृहामध्ये त्या धोरणावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि 35-36 वर्षानंतर जर आपण हे धोरण बदलत असू आणि या देशाला दिशा देणारं धोरण असेल, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं, भविष्याचं धोरण असेल तर त्या धोरणावर चर्चा व्हायला पाहिजे. पण त्या धोरणावर चर्चा दोन्हीही सभागृहामध्ये झाली नाही, विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा ती झाली नाही. जसं त्यांनी ड्राफ्ट तयार केला त्या आधारावर त्याची समरी तयार झाली आणि तो ड्राफ्ट पूर्णपणे कधीच कुणाच्या समोर आला नाही. कस्तुरीरंगन कमिटीनं टाकलेला ड्राफ्ट जो पब्लिश झाला तेवढाच होता, नंतर तोही काढला गेला, त्याच्यावर समरी तयार केल्या गेली. ती 66 पानाची समरी फक्त समोर आली. त्यात केंद्रानं आपले
आपल्या अधिकारामध्ये काही सुधारणा केल्या आणि त्या माध्यमातून ते इम्प्लिमेंट झाले. बरं, ही इम्प्लिमेंट होत असताना ज्या प्राधिकरणांना या गोष्टी सोपविण्यात आल्या किंवा त्यांना ते अधिकार देण्यात आले, ते अधिकार देत असताना म्हणजे फुल पगारी म्हणजे फुल अधिकारी बिन पगारी असं जे आपण म्हणतो, इथं मात्र उलट झालं. फुल पगारी आहे पण अधिकार त्यांना कोणतेच दिला गेलेले नाही. अधिकार कोणत्याही प्रकारचे नाही. आपलं पाहिलं आता आपण तुम्ही, तिसरी भाषा हिंदी कंपल्सरी आता हिंदी होईल, मग लगेच 24-48 तासामध्ये ते मागं घेण्यात आलं. म्हणजे कोणी निर्णय घ्यायचा आणि कोणीही तो मागं घ्यायचा. कोणाला अधिकार दिले आहे, कोणी तो GR काढायचा, कोणी तो मागे घ्यायचा, याबाबतचे विधिविधान तयार झालेले नाहीत. याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सुद्धा कोणत्या अधिकाऱ्यांना दिल्या गेलेली नाही. हे अधिकार तुमचे अधिकार जर शिक्षण मंत्र्याला दिले असेल तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यावर विचार करतो, तो मागं घेतो. सुकाणू समिती ज्यांनी हा आराखडा किंवा ड्राफ्टचं इम्प्लिमेंटेशन केलं असेल, उच्च शिक्षणाबाबत सध्या ही अवस्था आहे की जी सुकाणू समिती ज्यानं मार्गदर्शक तत्व आम्हाला दिले हायर एज्युकेशन मध्ये की अशा अशा पद्धतीचे तुमचे क्रेडिट्स असले पाहिजे, मेजर मायनर अशा पद्धतीचे असले पाहिजे, फर्स्ट इयरला तुम्ही ऑप्शनल किती द्याल, सेकंड इयर पासून तुम्ही मेजर मायनर कसं कराल, हे सुकाणू समिती. आता ती सुकाणू समितीचा तिचा कार्यकाळ 30 जूनला संपला आणि आता 30 जूनला तो संपला आणि त्यांना एक्सटेन्शन सुद्धा दिलं गेलं. म्हणजे न पोहणाऱ्या लोकांना तलावात लोटून दिल्या गेलं आणि आता तुम्ही पोहत बसा, अशा पद्धतीची अवस्था सध्या आमची आहे. निर्णय असा झाला होता, म्हणजे त्या ड्राफ्ट मध्ये असं आहे की 10 वर्षपर्यंत आपण ही इम्प्लिमेंट केली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी जो कार्यकाळ दिला गेलेला आहे तो 10 वर्षाचा आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीत हे झालेलं नाही. 23-24 ला आम्ही PG मध्ये हे आणलं आणि 23-24 आणि आता 24-25, 23-24 आणि आता 25-26 ची जर अवस्था पाहिली तर PGच्या ऍडमिशन ह्या जवळपास 40% खाली आलेल्या आहेत. विद्यार्थी शिकायसाठी तयारच नाही. त्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मान्यच नाही. त्यांना फक्त आणि विद्यार्थ्यांचा आता शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा ऑप्शनल झालेला आहे. अनेक चांगले कॉलेजेस PGचे ऍडमिशन्स जिथं फक्त 20, 22, 25 ऍडमिशन्स असतात, त्या सुद्धा ऍडमिशन मोठमोठ्या या अमरावती शहरातल्या किंवा शहरांमधल्या ऍडमिशन मोठमोठ्या कॉलेजेसमधल्या ऍडमिशन पूर्ण झाल्या नाहीत. म्हणजे शिवाजी कॉलेज सारखं, बियाणी कॉलेज सारखं जिथे 20 ऍडमिशन साठी 150 फॉर्म यायचे, त्यांच्या 13 ऍडमिशन झाल्या फक्त. आणि त्याही जबरदस्तीनं काही 2-3 ऍडमिशन त्या ठिकाणी झालेले आपल्याला. ही अवस्था शिक्षणाची करून ठेवलेली आहे. विद्यार्थी म्हणजे सुकाणू समिती असेल, सरकार असेल, शासन असेल, यांनी तर शिक्षणाचा पोरखेळ चालवला, आता विद्यार्थ्यांनी चालवला. त्यांचा प्रश्न असते, सर रोज कॉलेजमध्ये यावं लागेल काय, घरून जमणार नाही काय. बनसोड सर बसले, अनेक माझे मित्र प्राध्यापक बसलेले आहेत. हा सर्व प्राध्यापकांसमोर हा प्रश्न विचारला जाऊन राहिलेला आहे, रोज यावं लागेल. आणि तुम्ही जर म्हटलं हो रोज यावं लागेल, हे शिक्षण आहे, त्याची ऍडमिशनही नाही घेत तुमच्या इथं. भातकुली जिंदाबाद आहे, बलगाव जिंदाबाद. ही जी अवस्था आहे शिक्षणाची, विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचा खोडखेळ बनवलेला आहे. कारण त्यांनी ऑप्शनल टाकलेला आहे. आणि या पद्धतीनं जे शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या पद्धतीनं सांगितलं जाऊन राहिलं, काय आहे, काय भेटणार आहे याच्यातून, स्किल भेटणार आहे, कौशल्य. हे 64 कौशल्य सांगितले मी तुम्हाला, हे कौशल्य. आणि कौशल्य, या कौशल्यातून काय होईल, चीप लेबर तयार होईल, स्वस्त मजूर. आणि हा स्वस्त मजूर कोणासाठी मजुरी आपली खर्च करेल, भांडवलदारांसाठी. आजच्या दिव्य मराठीमधली बातमी,
अशा पद्धतीचे अभ्यासक्रम डिझाईन करा की उद्योगांना त्या अभ्यासक्रमाचा फायदा झाला पाहिजे. जे उद्योग तुमच्या परिक्षेत्रामध्ये आहेत त्या उद्योगांना मजूर मिळाला पाहिजे, कामगार मिळाला पाहिजे. त्याला आपण चांगला शब्द वापरला, रोजगार. शिक्षण हे रोजगाराभिमुख झालेलं आहे. शिक्षण आणि रोजगार, एज्युकेशन इज इक्वल टू एम्प्लॉयमेंट, हे समीकरण तयार या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधून तयार केलं गेलं. ज्ञान, चिंतन, निर्भयता, क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, चारित्र्य, मूल्य या फक्त या प्रियांबलमध्ये आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या दिसतात. म्हणजे मी तर एका ठिकाणी असं म्हटलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे एका प्रियकरानं प्रेयसीला पाठवलेलं 465 पेजेसचं लव्ह लेटर आहे, प्रेमपत्र आहे. आणि या प्रेमपत्रामध्ये तो म्हणतो की मैं तेरे लिए चांद तारे तोड के लावूंगा. तसंच आहे. अशा मोठमोठ्या आणाभाका घेतो तो, मोठमोठ्या गोष्टी सांगतो, प्रत्यक्षात काय असते. आणि तसंच यामध्ये प्रत्यक्षात हे काहीच नाही. नालंदा, तक्षशिला या पद्धतीचे उदाहरणं, याचे संदर्भ आपल्याला उच्च शिक्षणाच्या त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या भागात घेतलेले दिसतात. पण त्या पद्धतीचं म्हणजे असंही म्हटलं गेलेलं आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि युनिव्हर्सिटीज आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवू. आमच्या प्रधानमंत्र्यांनी तर हेही घोषणा केलेली होती की हर हफ्ते एक युनिव्हर्सिटी खुलून राहिलेली युनिव्हर्सिटी. पण खोलून कोण राहिलाय? अडाणी, अंबानी, टाटा, अग्रवाल, बजाज. मोठ्या प्रमाणात युनिव्हर्सिटीज खुलून राहिलेल्या आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये का रिसर्च युनिव्हर्सिटीज राहतील, डिग्रीज देणाऱ्या युनिव्हर्सिटीज राहतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटीजचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पण त्या म्हणजे ज्या सार्वजनिक विद्यापीठ आहेत ते सार्वजनिक परंपरागत शिक्षण देणारे जे विद्यापीठ आहेत ते बंद कसे होतील याचं प्रयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या तिथलं पहा, आपल्या इथलं रायसोनी विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे म्हणजे इकडे रेग्युलरच्या 500 ऍडमिशन्स असतात आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला 1200 ऍडमिशन्स असतात. आता आपण मराठी भाषा विद्यापीठ काढलंय. कशासाठी काढलं, कोणाची मागणी होती काही समजलं. त्याच्या जागाही आल्या, डीसी, प्रोव्हीसी, डायरेक्टर, रजिस्ट्रार, सर्व प्राध्यापक वगैरे तिथं भरल्या जाणार आहे. मराठी भाषा कशासाठी काढलं ते विद्यापीठ, काय आवश्यकता होती, हे म्हणजे कोडच आपल्यासमोर. हे जे परंपरागत विद्यापीठ आहेत ते सार्वजनिक विद्यापीठ जे आहेत आणि जिथे लोकशाहीच्या मार्गातून प्राधिकरण तयार होतात आणि हे प्राधिकरण काही अंशी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या प्रशासनावर करतात, हे सुद्धा यांना मान्य. त्यामुळं हे जे पत्र एका प्रियकरानं प्रेयसीला लिहिलेलं आहे त्यामध्ये फक्त अनाघात आहे. त्या कधीही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे आज दिव्य मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रम कसे तयार केले पाहिजे, तर रोजगाराभिमुख अभ्यासक्रम असले पाहिजे. भांडवलदारांचं भांडवल अधिक वाढावं, भांडवलशाही व्यवस्था मजबूत व्हावी, भांडवलदारांच्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस उडावे. म्हणजे येणाऱ्या काळात आता MIDC मध्ये आपले कॉलेजेस पडतील, पण तिथे तुम्ही शिका आणि तिथे सुद्धा रोजगार. आणि रोजगाराची काय अवस्था. आणि आपलं शिक्षण असं आहे की मुलगा इंजिनिअरिंग करतो आणि बँकेत नोकरी करून जातो. IIT मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊन राहिलेला आहे आणि IIT मधून हा पैसा आपण खर्च करतोय. टॅक्सपेअर, GSTच्या माध्यमातून असेल, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून असेल, आपण टॅक्सपेअर IIT वर खर्च करतो आणि तो 1.5 कोटी 2 कोटीचं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अमेरिकेला जातो. कारण त्याला इथे काहीच नाही दिलं जाऊन झालेलं. त्याला जे द्यायला पाहिजे त्याच्या संशोधनासाठी किंवा त्याच्या रोजगाराचं नव्हे तर त्याच्या क्रिएटिव्हिटीसाठीचं जे वातावरण या ठिकाणी तयार केलं गेलं पाहिजे. या ठिकाणी ज्या पद्धतीची
आपल्या प्रधानमंत्र्यांनी स्वदेशीची व्याख्या पण आपण काय, माल कहीं से मिला लेकिन यहाँ पे जुगाड़ यहाँ पे मिला, बस हो गया स्वदेशी. म्हणजे ऍपल मेड इन इंडिया आहे. ऍपल फोन हा मेड इन इंडिया आहे, पण त्याचं असेंबल फक्त या ठिकाणी होतं. त्याचे पार्ट्स मात्र इतर वेगवेगळ्या देशांमध्ये बनवल्या जातात. असेंबल या ठिकाणी होतो आणि या असेंबलला आपण स्वदेशी म्हणतो. एवढी मूर्खपणासारखी लोक जर सत्तेत बनलेली बसलेली असेल तर त्यांच्याकडून येणारी पॉलिसी सुद्धा अशाच पद्धतीची राहील. आणि म्हणून हे विधिविधान जे तयार व्हायला पाहिजे होतं ते विधिविधान तयार झालेलं नाही. आणि हे विधिविधान तयार झालं नसल्यामुळं कोणाला काहीच समजून राहिलेलं नाही. म्हणजे आम्ही आता रोज आमचा पाला त्याच्याशी पडून राहिलेला आहे. माझे मित्र अनेक आहे या ठिकाणी, रोज पडून राहिला. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आम्हाला देता येऊन राहिलेली आहे. आणि उत्तर मग आपण मागू कोणाला? विद्यापीठाला. विद्यापीठाचं एकच उत्तर आहे, सध्या ट्रान्झिशन पिरियड आहे, त्यामुळं तुम्हाला जमते ते उत्तर देऊ नका. ट्रान्झिशन पिरियड. आम्ही मीटिंगमध्ये अनेक मीटिंगमध्ये जेव्हा हा प्रश्न करतो, सध्या ट्रान्झिशन पिरियड आहे. बस हा ट्रान्झिशन संक्रमण काळ आपण ज्याला म्हणतो, या संक्रमण काळात विद्यार्थ्यांचं काय नुकसान होत असेल, म्हणजे विद्यार्थ्यापासून प्रत्येक स्टेक होल्डरनं याला पोरखेळ बनवलेला आहे. याचं ज्या पद्धतीनं ओरिएंटेशन व्हायला पाहिजे, ती ओरिएंटेशन करण्यासाठीची जी विद्वत्ता पाहिजे, ती विद्वत्ता असणारे लोक सुद्धा यांनी निर्माण केलेले नाही. मुळात असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्याजवळ जे आहे, आपल्याजवळ जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्या आधारावर आपण त्याची मांडणी करा, त्या आधारावर त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. मग आपल्याजवळ काय आहे? तर आपल्याजवळ काहीच नाही. जिथे 30 प्राध्यापक ज्या कॉलेजमध्ये पाहिजे, त्या कॉलेजमध्ये फक्त आता 5 ते 6 प्राध्यापक उरले. जे सोर्स पाहिजे, जे साधनं पाहिजे, ते साधनं नाही. नॉन टीचिंगचा जो स्टाफ पाहिजे, जिथे 25-25चा नॉन टीचिंगचा स्टाफ असतो, तिथे 5-6 नॉन टीचिंग उरलेले आहेत. या आधारावर विद्यार्थ्यांची संख्या ज्या प्रमाणात पाहिजे, त्या विद्यार्थ्यांची संख्या त्या प्रमाणात नाही. आणि भास्कर पाटील आहेत आमचे, सुधाकरराव नाईक कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक आहेत. तिथे 12 प्राध्यापक होते, आता फक्त 3 प्राध्यापक आहेत. विषय आहेत 13, आर्ट्स फक्त असल्यामुळे तिथे 13 विषय शिकवावे लागते. 3 प्राध्यापक शिकून राहिले. काय खेळखंडोबा असेल त्याचा भाग. आमच्या कॉलेजमध्ये 65 प्राध्यापकांचा स्टाफ मंजूर आहे. 65 प्राध्यापक जेव्हा 2003 साली मी त्या ठिकाणी लागलो, आज तिथं 32 प्राध्यापक आहेत. नॉन टीचिंग आमच्या कॉलेजमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग पकडून आम्ही 105 लोक होतो. आज नॉन टीचिंगचे फक्त 5 लोक उरले. अशा मध्ये हा जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं मोरखेळ चालवलेला आहे, कसं त्याचं इम्प्लिमेंट होणार? जेवढे सोर्सेस आहे त्या सोर्सेसच्या आधारावर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. विद्यार्थ्यांचं तर एवढं मोठं नुकसान याच्यामध्ये आपल्याला दिसेल की आता आम्ही BA सेकंड इयरचे ऍडमिशन करून राहिलो. फर्स्ट इयरचे 3 विषय होते, आता त्यांना 1 विषय सोडायचा आहे आणि 2 विषय घ्यायचा आहे. 2 मधला 1 मेजर घ्यायचा आहे आणि 1 मायनर घ्यायचा आहे. UGला पदवी अभ्यासक्रमाला BA. आता त्याला हिस्ट्री विषय दिला. हिस्ट्री विषय त्या विद्यार्थिनीला, माझं महिला कॉलेज असल्यामुळं, तिला जर हिस्ट्री विषय घ्यायचा असेल तर मला 16 जमीनला हिस्ट्री विषय देता येते, कारण बाकीच्याचे पुढे भरलं पाहिजे. 16 मी माझे फर्स्ट इयरला विद्यार्थिनी माझ्या 450 पर्यंत विद्यार्थिनी राहायच्या फर्स्ट इयरला. सेकंड इयरला 300-350 विद्यार्थिनी राहायच्या. फायनलला 150-200 विद्यार्थी राहायचे. आता मला सेकंड इयरला फक्त 16 विद्यार्थी घेत आहेत. त्या विद्यार्थिनीची इच्छा आहे की मला इतिहासच घ्यायचा आहे. रडून राहिली बिचारी, पण तिला देता येत नाही, कारण ती यायच्या अगोदर ते 16 विद्यार्थिनींची घेऊन जाईल. तिला मायनर मध्ये पॉलिटिकल सायन्स पाहिजे, तिला आता मायनर मध्ये पॉलिटिकल सायन्स घेता येत नाही. तिला इकॉनॉमिक्सही पाहिजे होता,
कारण तिला MPSCचा स्टडी करायचा आहे. इकॉनॉमिक्स तर घेताच येत नाही राहिलेला आहे, कारण 2 विषय तिने घेतले, एक मायनर आणि एक मेजर, एक सोडावं लागतं. म्हणजे विद्यार्थ्यांचे जो मल्टीडिसिप्लिनरी किंवा मल्टी सब्जेक्ट तिचं जे ज्ञान होतं, त्या विद्यार्थ्यांचं ज्ञान होतं, ते आता सीमित करण्याचा मेजर, मायनर, स्पेशलायझेशन याच्या नावात त्यांची. आणि दुसरी गोष्ट, आता ओपन इलेक्टिव्ह, जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह आला, म्हणजे आता मी आर्ट्सचा जरी असलो तरी मला सायन्सचा सब्जेक्ट घेता येतो. आता आमच्या इथं होम सायन्स आहे आणि कॉमर्स आहे. आर्ट्सच्या विद्यार्थिनीला होम सायन्सचा मिल मॅनेजमेंट, तिला ते मिलची स्पेलिंग लिहिता येत नाही, मॅनेजमेंटची स्पेलिंग लिहिता येत नाही. तिला कॉमर्सला प्रिन्सिपल ऑफ बँकिंग लॉ हा ओपन इलेक्टिव्ह दिला जाऊन राहिलेला आहे. तिला काहीच माहिती नाही, पण ती आता दरवर्षी पास होईल, कारण ते तर हे असंच चालणार. तिला म्हणजे आपल्याजवळ असणारे साधनं, हे साधनं निर्माण करण्यासाठी हे लगेच निर्णय घेतला असं होत नाही. याच्यासाठी अनेक दशकं जावं लागतात, तेव्हा साधनं निर्माण होत असतात. हे साधनं म्हणजे हा निर्णय एका दिवसात घेण्यासारखा नाही. ओपन इलेक्टिव्हचा असेल, मेजर आणि मायनरचा असेल. मला स्वतःला वर्कलोड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिकवायला आम्ही 2 जण होते, आता मी एकटाच आहो. 2 पोस्ट आमच्या हिस्ट्रीच्या होत्या, आमच्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर आता एकटाच आहो. टोटल वर्कलोड माझं BA फर्स्ट इयर पासून तर फायनल पर्यंत आजच्या घडीला 32 तासाचं वर्कलोड आहे. एक तास 60 मिनिटचे 32 तास आणि एकट्याला शिकवायचं. ही अवस्था आहे. म्हणजे शिक्षणाची एवढी दुरवस्था करून ठेवलेली आहे, दुर्व्यवस्था करून ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे का त्यांना शिकूच द्यायचं नाही, हा प्रश्न आहे. आणि मग शेवटी प्रश्न येतो की या ब्राह्मणी संस्कृतीला सतत लोकांना कन्फ्युजनमध्ये ठेवण्यास, सतत संभ्रमात त्यांना ठेवणे, त्यांच्या गुंताड्यात ते राहतील, जेणेकरून बाकीचा विचार ते करू शकणार नाही. आज विद्यार्थ्यांनी जे शिक्षण ऑप्शनलला टाकलेलं आहे ते यासाठी टाकलेलं आहे की महागाईमुळे त्याचं पुरून राहिलेलं नाही. त्याला कोणती तरी छोटी मोठी नोकरी करायची आहे, 7-8 हजाराची नोकरी करायची आहे आणि इकडे शिक्षणही आहे. शिक्षणाचा जो ज्ञान संपादन करण्याचा उद्देश होता, तो ज्ञान संपादन करण्याचा उद्देश मुळात मारून टाकला गेला. काही ज्ञान संपादन वगैरे काही नाही आहे. ते स्किल आहे, ते स्किल तुम्ही घ्या आणि पहा तुला भेटते. इंटर्नशिप नावाचा प्रकार आलेला आहे. BAच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटर्नशिप नावाचा प्रकार आलेला आहे. मग या BAच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कुठे करायची? तर तो इतिहासाचा असेल, त्याचा इतिहास जर मेजर असेल तर त्याने एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीत जावं आणि तिथे ट्रॅव्हल्सचे प्रेक्षणीय स्थळं किंवा जे ऐतिहासिक स्थळं असते त्या स्थळांबद्दल माहिती घ्यायची आणि तिथं काहीतरी 8-15 दिवस काम करायचं, त्याच्याकडून ते सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते सबमिट करायचं. हे इंटर्नशिप केल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळणार नाही. आणि आता या अशा कंपन्यांनी इंटर्नशिप सर्टिफिकेट छापून घेतलेलं आहे. हे 2000 घे, 3000 घे आणि मला इंटर्नशिप सर्टिफिकेट दे. हा व्यवसाय झालेला आहे. PGच्या बाबतीत आम्हाला तो अनुभव आलेला आहे. म्हणजे कोणाचंच खेटर कोणाच्या पायावर नाही आहे आणि ढकलगाडी चलने दो, आगे आगे चलने दो, आगे आगे चलने दो. आणि हे असं किती वर्ष, संक्रमण काळ हा किती वर्ष राहील याचं निश्चित असं गणित नाही. हे कुठपर्यंत राहील. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि रोजगार हा जो परस्पर संबंध आहे, हा परस्पर संबंधच मुळात चुकीचा आहे. क्रेडिट सिस्टीम या ठिकाणी दिल्या गेली.
आणि एक अकॅडमिक क्रेडिट बँक ही विद्यार्थ्यांची तयार होईल आणि ते क्रेडिट त्यांना फर्स्ट इयरला मिळवलेले क्रेडिट त्याच्या त्या बँकेत जमा राहतील. नंतर तो कधी सोडून गेला शिक्षण आणि नंतर तो पुन्हा कधी आला तर त्या क्रेडिटच्या आधारावर त्याला डिग्री घेता येईल. ते क्रेडिटचे मोठं भांडवल आहे. त्या स्कीममध्ये 22 क्रेडिट दाखवले आहेत. बघत सर, BA पार्ट 1ला फर्स्ट सेमला 22 क्रेडिट आणि सेकंड सेमला 22 क्रेडिट. आमच्या कॉलेजमध्ये एक म्हणजे म्युझिक या विषयाच्या जे मार्कशीट आहे ते 23 क्रेडिटची आलेली आहे. मॅक्झिमम 22 क्रेडिट आहे, 23 क्रेडिटची आलेली आहे. विद्यापीठात विचारलं ते आता काय ते करून टाकतील एक क्रेडिट कमी, असा गोंधळ आपल्याला चालू दिसतो. आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून स्किल 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 हे जे वारंवार बंबार्डिंग आपल्यावर होत राहिलेलं आहे की स्किल ओरिएंटेड ही आहे, रोजगाराभिमुख ही आहे, म्हणूनच मजूर निर्माण करणारी ही आहे. विद्यापीठानं MOU करावा, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग कोणासोबत तर इंडस्ट्रीज सोबत. त्या काही इंडस्ट्रीज या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. त्या एवढ्या 100-150 इंडस्ट्रीज अमरावती विभागात आहे, ज्यांच्यासोबत तुम्ही MOU करा आणि तुमच्या इंटर्नशिपसाठी त्यांना तिकडे पाठवा. मुळात इंडस्ट्री ही भांडवलदार, उद्योगपती, व्यापारी या लोकांच्याच इंडस्ट्रीज आपल्याला दिसतात. त्याचा मालक एक किंवा अनेक असू शकतात. विद्यापीठांना आता निर्माण एवढंच करायचं आहे की त्या भांडवलदाराला कोणता मजूर आवश्यक वाटतो. विद्यापीठामध्ये ते आपल्याला दिसते, कुशल आणि अकुशल अशा 2 प्रकारचे मजूर आहेत. हे दोनही प्रकारचे मजूर निर्माण करण्याचा अभ्यासक्रम आता विद्यापीठांनी तयार करावा. म्हणजे कॉर्पोरेट जगतासाठी सर्वात जास्त ही NEP फायद्याची आहे. आणि हा इतिहास 2014 पासून आपल्याला दिसतो की फक्त कॉर्पोरेट जगासाठी जे जे साधनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे तेच साधनं प्रत्येक क्षेत्रातून तयार होताना दिसत आहे. NEP सुद्धा त्याचाच एक भाग आहे. शिक्षणाचा उद्देश आता फुलेपासून इव्हन बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत, गाडगे बाबांपर्यंत शिक्षणाचा उद्देश काय असला पाहिजे तर शिक्षणाचा उद्देश सुसंस्कृत पिढी निर्माण करणे हा ढोबळ मानणं आपल्याला तो. शिक्षण मूल्याधिष्ठित असलं पाहिजे. कल्टिवेशन ऑफ माइंड हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे मनावर चांगले संस्कार बिंबवावे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. चांगलं आणि वाईट हे जर आपल्याला निवडता येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग नाही. म्हणून शिक्षण हे डिसिजन मेकिंग पॉवर तयार करणारं असलं पाहिजे. काय चांगलं आणि काय वाईट याबद्दलचा निश्चित कोणता मार्ग कुशल आहे, कोणता मार्ग अकुशल आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य ज्या शिक्षणातून येते ते खऱ्या अर्थानं शिक्षण असलं पाहिजे. जर उद्योगपत्यांना स्किल्ड कामगार पाहिजे असेल तर माझं मत असं आहे की त्या भांडवलदारांनी मग स्वतःचे प्रशिक्षण केंद्र उघडावे, स्वतः प्रशिक्षण केंद्र उघडावे आणि स्वतःचे ते प्रशिक्षण केंद्र उघडून त्यांना स्किल बेस जो मजूर पाहिजे तो त्यांनी तयार करावा. पण आता शासनानं ही व्यवस्था त्यांच्याकडे दिलेली आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी ओपन करा. बाहेरच्या देशातल्या जे विद्यापीठ आहेत ते महाराष्ट्रात आले. अनेक विद्यापीठांनी अप्लाय केला. 3 विद्यापीठांना आपण जागा दिल्या. ड्राफ्टमध्ये असं केलेलं आहे की कोणत्याही देशातली जर विद्यापीठ या ठिकाणी आलं असेल तर त्या विद्यापीठानं भारतातले जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे वागावं. इथली रिझर्वेशन पॉलिसी असेल, इथलं FRA असेल, म्हणजे फी स्ट्रक्चर निर्माण करणारी कमिटी असेल, फी कशी राहील, काय राहील, हे सर्व कायदे भारताचे त्यांना लागू होतील. पर्टिक्युलरली त्या स्टेटमध्ये जे कायदे आहेत ते लागू होतील. पण आपण MOU करताना
महाराष्ट्रानं काय केलं की तुम्हाला वाटेल तसं करा, कोणत्याही प्रकारची आडकाठी आपण त्यामध्ये आपल्या MOU मध्ये टाकली नाही. बाहेरच्या विद्यापीठांनी यावं, आपलं बस्तान बसवावं, कितीही फी आकारावी, कसंही शिक्षण द्यावं, काहीही शिकवावं, अशा पद्धतीचा MOU महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. हे सरळ सरळ उल्लंघन आहे त्या ड्राफ्टचं. म्हणजे एकीकडे असं म्हणायचं की या अशा पद्धतीचं धोरण जगात आज 21व्या शतकातलं हे पहिलं धोरण आहे असं म्हणायचं, आणि अशा पद्धतीचं धोरण आतापर्यंत तयार झालं नाही. खऱ्या अर्थानं मूल्याधिष्ठित हे धोरण आहे असंही त्या प्रियांबल मध्ये म्हणायचं, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना मात्र आपल्याला त्या गोष्टी कुठेही दिसत नाही. शिक्षणाने जर मनुष्य चांगला होत नसेल तर त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. शिक्षणानं व्यक्ती चांगला व्हायला पाहिजे. शिक्षण हे फक्त वाचन आणि लेखन परीक्षेपुरतं मर्यादित नसावं. तर शाळेत जे शिकवल्या जाते, शाळेत जी थेअरी शिकवल्या जाते, ती थेअरी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कृतीत उतरवण्याचं काम हे परंपरागत शिक्षणानं केलेलं आहे. आपण त्याचे उदाहरण, माझ्या वयाचे लोक तरी त्याचे उदाहरण. शाळेत जे शिकवलं जायचं म्हणजे जे आई वडील सांगायचे ते कमी, पण मास्तर जे सांगत होता ते जास्त महत्वाचं आहे. नाही नाही, सर सांगतात तेच बरोबर आहे, तू सांगता ते बरोबर नाही. आता तसं राहिलेलं नाही. शिक्षण मनुष्याला मनुष्यत्व बहाल करतो. हे मनुष्यत्व आता शिक्षणानं येणार नाही, कारण विद्यार्थ्यांनी शिक्षण हे ऑप्शनल म्हणून घेतलेलं आणि मनुष्यत्व बहाल करणारं शिक्षण आता कोसो दूर विद्यार्थ्यांपासून चाललेलं आहे. मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र असतो हे आम्हाला शिक्षणानं शिकवलं. लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे ज्या पॉलिटिकल सायन्स मधून आम्हाला शिकवल्या गेलं त्याचं इम्प्लिमेंट आम्ही समाजामध्ये करत गेलो, आमच्या कुटुंबामध्ये करत गेलो, आमच्या नातेवाईकांमध्ये करत गेलो आणि एक चांगला समाज निर्माण होत गेला. ते आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार नाही. तो समतेनं वागला पाहिजे. तो सुशिक्षित आहे म्हणून समतेनं वागला पाहिजे. तो स्वातंत्र्यानं आणि बंधुत्वाची वागणूक त्याच्यामध्ये असली पाहिजे. हे शिक्षण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधून आता दिसणार नाही. आणि म्हणूनच आपण समाजाचे घटक आहोत ही जाणीव जे शिक्षण निर्माण करत होतं. म्हणून बाबासाहेबांनी ते म्हणत होते की सुशिक्षित वर्गानं आपल्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना आपले हक्क आणि अधिकार समजावून सांगितले पाहिजे. ही जाणीव अनेक लोकांमध्ये या शिक्षणानं निर्माण केली. त्या शिक्षणाला लोक चळवळ म्हणून आपण बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन लोकांपर्यंत पोहोचवली आणि एक समाज निर्माण होत गेला. इतरांशी आपला व्यवहार कसा असावा हे शिक्षणाने शिकवलं आणि म्हणून बंधुत्वाची रोवणी या ठिकाणी होऊ शकली. म्हणून समाज संघटित होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत गेला. ज्या आर्थिक आणि सामाजिक जी दरी होती ती दरी कमी कमी होत गेली आणि एक चांगला सुदृढ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न याच शिक्षणानं आपल्याला केलेला दिसतो. परंतु आज येणारी पिढी या शिक्षणामुळं फक्त रोजगार मिळाला पाहिजे म्हणून शिक्षण, पदवी, डिग्री आपल्याजवळ असली पाहिजे. ज्या कागदामुळं आपल्याला नोकरी लागणार आहे, ज्या कागदामुळं आपल्याला रोजगार मिळणार आहे, त्या कागदापुरता हे शिक्षण आता मर्यादित राहतं. अगोदर आपल्याला सांगितलं जाईल शिक्षक हा कुंभारासारखा आहे, तो आपल्याला घडवतो. माझं तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणणं होतं, कारण माझा तो अनुभव शिक्षणाचा 52 वर्षाचं वय होते, जवळपास 45 वर्षाचा अनुभव जर आपण पाहिला तर माझ्या मते शिक्षक हा जो अगोदरच्या शिक्षण पद्धतीनं तयार केला गेला होता तो कास्तकार म्हणून राहत होता, तो शेतकरी म्हणून राहत होता. शिक्षक हा शेतकऱ्यासारखा आम्हाला दिसत होता, कारण ज्या शेतकऱ्याला हे माहीत असते की कोणत्या जमिनीत काय करायचं,
शिक्षकाला ते माहीत असायचं की कोणत्या विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे. पेरणी करण्या अगोदर जमिनीची मशागत, नांगरणं, वखरणं हे शेतकरी करायचा. ते आमच्या शैक्षणिक काळात आम्ही ते पाहिलेलं आहे की शिक्षक त्या पद्धतीचा आमच्यासोबत वागत होता. जमिनीची विभागणी करून त्याचे वाफे तयार करणे, त्याचे तास तयार करणे आणि अतिशय शिस्तबद्ध तास आपण पाहिले असेल शेतीत गेल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध जे तास राहत होते ते तास त्या पद्धतीची शिस्त शाळेत शिकवल्या जायची. कोणतं पीक कुठे पेरलं पाहिजे, तुरीच्या बाजूनं काय टाकलं पाहिजे, चण्याच्या बाजूनं काय टाकलं पाहिजे, कोणतं बियाणं कुठं टाकलं पाहिजे हे शेतकऱ्याला माहित होतं. पिकाला लागणारा खत असेल, फवारा असेल तो कधी मारला पाहिजे हे शेतकरी करत असतो. पिकाला त्याच्या पद्धतीनं त्याची वाढ होऊ देतो. जसं जसं ते पीक वाढते त्याची वाढ त्याच्या पद्धतीनं होऊ देते. आणि जास्त जर वाढत असेल, जसा संत्र्याचं झाड आता खूप मोठं होऊन राहिलं आणि खूप संत्र त्याला येऊन राहिलं, ते वाकून राहिलं, तर शेतकरी काय करतो, त्याला कैची बांधतो. शिक्षकाचं सुद्धा काम तसंच आधार देण्याचं, वाढला पाहिजे, हात त्याच्या पाठीवर हात ठेवण्याचं, चल तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जाणकार कास्तकार पिकांना त्याच्या पद्धतीनं त्यांना वाढू देत होता. ऑर्गॅनिक शेती करणारा शेतकरी तथा उत्कृष्ट समाजाचं हित लक्षात ठेवून समाजाला चांगलं आरोग्य त्याचं राहावं या दृष्टिकोनातून तो जे प्रयत्न करत होता. असे काही शिक्षक होते की विशिष्ट विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष द्यायचं की हा कर्तृत्ववान होणार आहे, त्या पद्धतीनं त्याची वाढ होत होती. कुंभाराच्या बाबतीत आपल्याला हे दिसत नाही. कुंभाराला जी डिझाईन माहित आहे त्याच डिझाईननुसार तो मडकं बनवतो. तो वेगळ्या पद्धतीचं मडकं बनवतो, त्याच्या समोर जी डिझाईन आहे त्या डिझाईननुसारच तो बनवतो. शेतकऱ्याचं मात्र तसं नाही. शेतकरी पीक जसं वाढवता येईल तसं वाढू देतो, जसं वाढेल तसं वाढवण्याचा प्रयत्न करतो. ही शिक्षकाची जी भूमिका आहे तीही या NEP मुळे आता राहिली. एक परीक्षा झाली, दुसरी परीक्षा, 90 डेज आम्ही त्यांना 90 दिवस त्यांना शिकवलं पाहिजे, हेही आता नाही. आता परीक्षा 1 महिन्यापूर्वी परीक्षा झाली, 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी रिझल्ट लागले आणि आता लगेच परीक्षेचे फॉर्म. आता या 15 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू. विद्यार्थी हा विद्यार्थी राहिला नाही, तो परीक्षार्थी झाला. ज्या परीक्षांचं काम विद्यार्थ्यांचं असेसमेंट करणं असतं. विद्यार्थी किती बरोबर आहे आणि किती चुकला, तो चुकला म्हणून त्याला अधिक चांगलं शिकवलं गेलं पाहिजे, अधिक चांगलं त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे, त्याला अधिक गुण कसे मिळतील याच्यासाठी ती परीक्षा असते. त्याचं असेसमेंट त्या पद्धतीचं दरवर्षी झालं पाहिजे. ते असेसमेंट आता असेसमेंट नावाचा कोणता प्रकार आहे. बस विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावं. त्याही आता तर एक निर्णय आमच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये असा झाला, मेजर आणि मायनर एवढेच पेपर आताची परीक्षा विद्यापीठ घेईल. मेजरचे जेवढे पेपर आहेत आणि मायनरचे जेवढे, म्हणजे त्या 13 सब्जेक्टपैकी 3-4 विषयाचेच पेपर आता विद्यापीठ घेईल, बाकी सर्व कॉलेजेसला घेईल. आणि जेव्हा शिकवणाराही तोच, तपासणाराही तोच, मार्क्स देणाराही तोच, मार्क्स भरणाराही तोच, एक्सटर्नल आता काहीही असेसमेंट नाही, तर ते विद्यार्थी कसे तयार होतील. आणि म्हणून जे प्राध्यापक किंवा शिक्षक आता सुपारी घेऊन राहिले विद्यार्थ्याकडून, बस तू घेऊन टाक, 5,000 भरून टाक ऍडमिशनसाठी, 10,000 भरून टाक, पास होण्याची गॅरंटी. सुपारी बाद शिक्षक तयार होऊन राहिला. संस्थानिक त्याला भाग पाडून राहिले की तू गॅरंटी घे त्याच्या पास होण्याची आणि आण त्याची ऍडमिशन. म्हणून ग्रामीण भागातले महाविद्यालय पॅक होऊन राहिले. तिथं जाण्याची गरज नाही, त्याची सुपारी घेतली तिथल्या संस्थानिकानं आणि बस आता त्याला 5ची मार्कशीट मिळून दे, सेंटरही त्याचंच राहणार. ही जी दुर्व्यवस्था शिक्षणाची झालेली आहे
आपल्या भाषेत हा जो कोरखेड शिक्षणाचा झालेला आहे हा अतिशय भयानक येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी सिद्ध होणार. पदवी प्राप्त केल्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन, स्वनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षण आपण ज्याला म्हणतो, ती ताकद पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना आहे. उच्च शिक्षण बाबासाहेब का म्हणायचे की 4थी शिकलेले 1000 आणि 1 पदवीधर, हे समीकरण बाबासाहेब 1000 4थी शिकलेले बरोबर 1 पदवीधर, असं बाबासाहेब का म्हणाले. उच्च शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी का सांगितलेलं आहे की उच्च शिक्षण यासाठी आवश्यक आहे की त्याला आपलं परीक्षण, स्वपरीक्षण आपल्याला करता येते पदवीधारकांना. म्हणजे 12वी नंतर जेव्हा तो प्रथम वर्षाला प्रवेश घेतो तो तेव्हा तो भित्रा असतो आणि पदवी प्राप्त केल्यानंतर जर तो निर्भय होत असेल तर खऱ्या अर्थानं त्यानं पदवी घेतली. 12वी पर्यंत तो दुसऱ्याच्या मतानं ऐकणारा असतो, पण आता पदवी प्राप्तीनंतर जर तो स्वतःचे निर्णय घ्यायला लागत असेल तर खऱ्या अर्थानं तो पदवी प्राप्त झाला. अगोदर जसंच्या तसं कोणाचं तरी कॉपी करायचं, जसंच्या तसं कोणाचं तरी लिहून काढायचं, पण आता त्याच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी आली असेल, सर्जनशीलता आली असेल तर आता खऱ्या अर्थानं तो पदवीधर झाला. अगोदर तो जोशात होता आणि जोशामध्ये निर्णय घेत होता. पदवी प्राप्तीनंतर परीक्षणाची जी अवस्था त्याला प्राप्त होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोष येतो. अगोदर वरपांगी विचार करणारा होता, आता तो चिंतनशील बनून राहिलेला आहे आणि हे गुण जर त्याच्यामध्ये येत असेल तर तो पदवीधारक आहे. आणि म्हणून बाबासाहेब 1000 4थी पास झालेले बरोबर 1 पदवीधर अशा पद्धतीचं समीकरण तयार केलं. शिक्षणाने व्यक्ती सुसंस्कृत, निर्भय, सर्जनशील, चिंतनशील, निर्णय घेणारा हे महत्वाचे गुण त्याच्यामध्ये येत असेल तर खऱ्या अर्थानं तो सुशिक्षित झाला. नोकरी हे बाय प्रॉडक्ट आहे. 3 इडियट्स मधला एक फार चांगला डायलॉग आहे, काबिल बनो, कामयाबी अपने आप पीछे आ जाते. काबिल बनण्यासाठी शिकलं पाहिजे. वर्तमान शिक्षण पद्धती जी ही NEP आहे ती हे जर निर्माण करणार नाही, कारण आता संक्रमण काळ आहे, आपण पाहू अजून 2-4 वर्ष, हे जर निर्माण करत नसेल आणि फक्त चीप लेबर तयार करत असेल तर या शिक्षण पद्धतीच्या विरोधात उठावं लागेल. AI गुंतवणं, ऑल इंडिया लेवलवर AI गुंतवणं जे आहे त्या AI गुंतवणं तर स्क्रॅप नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अशा पद्धतीचं आपलं आंदोलन तयार केलं. यम गुंतोच्या माध्यमातून आम्ही ते करतो आहे. प्राध्यापक संघटना यासाठी तयार होते आहेत की हे पॉलिसी रद्द झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे. अनेक राज्यामध्ये आपल्याला याच्या विरोधात म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा म्हटलेलं आहे. आर्टिकल 32 चा वापर करून एका जणानं रिट पिटिशन केलं. 32 म्हणजे आमच्या मूलभूत हक्कावर गदा आली आणि म्हणून आम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागता येते. एका जणानं केलं, परंतु सुप्रीम कोर्टानं त्याचं डिसमिस केली पिटिशन की नाही, तुमचा हक्क नाही आहे हा, का तुम्ही हिंदी शिकलेच पाहिजे हा तुमचा हक्क नाही आहे, तुम्ही तामिळ शिकलेच पाहिजे हा तुमचा हक्क नाही आहे, तुमची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही पॉलिसीच नाही आहे असं स्पष्ट त्या निर्णयामध्ये. हा कायदाच नाही केला, कायदा केला नाही म्हणून तो कायद्याच्या कसोटीवर टिकून राहिलेला. कायद्याच्या जी प्रक्रिया पाहिजे त्या प्रक्रियेमधून ही पॉलिसी गेलीच नाही म्हणून तो कायदा नाही. आणि म्हणून तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल हे आपापले निर्णय घेऊन राहिले, आपापली पॉलिसी तयार करून राहिले. आर्टिकल 32 चा असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिला. भांडवलदाराचा नफा वाढवणं हा एकमेव उद्देश जर या NEPचा असेल तर या NEPच्या विरोधात वातावरण तयार करण्याची जबाबदारी सुद्धा इथल्या शिक्षण क्षेत्रातील लोकांची राहणार आहे. माल बनविणारा
आणि माल विकणारा, या दोनच गोष्टी यातून तयार होतात. प्रोडक्शन करणारा आणि ते प्रोडक्शन विकणार, सेल्समन. दुसरं काहीच या कौशल्य जे आहे तसं यात पुरते मर्यादित आहे. पण विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थी जर येणाऱ्या काळात फ्रस्ट्रेट झाले, येणाऱ्या काळात जर विद्यार्थी फ्रस्ट्रेट झाले तर ते विद्यार्थी कोणत्या दिशेनं जातील? म्हणून विद्यार्थ्यांना सांगावं लागेल, फेल्युअर्स टू अफर्म वन्स ओन मिसेस मीन्स फ्रस्ट्रेशन. बाबासाहेब म्हणतात, स्वतःमधील सत्व गमावणे म्हणजे फ्रस्ट्रेट होणे. आणि हे आपल्याला सांगावं लागणार आहे की तुम्ही फ्रस्ट्रेट होऊ नका. येणाऱ्या काळात त्याच्यावर औषधोपचार केल्या जातील, त्यांना धीर द्यावं लागेल. वर्तमान परिस्थितीमध्ये तर त्याला ते झेलत द्यावंच लागणार. माझ्या फेसबुकवर जेव्हा हे या पद्धतीचं टाकल्या गेलं की आहे व आज या तुम्ही, एका जणानं म्हटले मुंद्रे सर चांगले बोलतील, मग ही शिक्षण पद्धती वाईट आहे तर मग ते आता राजीनामा देणार असं त्याने काय. बरं, टाकणारा साधा सुद्धा माणूस वकील आहे. मग प्रदीप ढोलेने त्यांना उत्तर दिलं, मी तर उत्तर देतच नाही, तर राजीनामा देणार आहे. जरा मी राजीनामा दिल्यानंतर NEP नष्ट होईल काय किंवा शिक्षण पद्धती बदलेल काय? वकिलांना अशा पद्धतीचं कॉमेंट्स करावं हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. एक आता आठवलं म्हणून सांगतो, मगाशी आम्ही तिथे होतो, म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं मधात थोडंसं डिस्टर्ब करतो. 12 ते 3 आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बसलो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या विरोधात जी कृती झाली, भ्याड हल्ला झाला, त्यासाठी आम्ही बसलो होतो. मग आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. आपल्या कार्यक्रमाला रेग्युलर येणारे एक महानुभाव, अरे मला काय म्हणतात, अरे तुमचं आहे वाटते आज? हो, मी पाहत असतो म्हणे ते आणि येत असतो म्हणे, मस्त टाइमपास होतो. सर्वांच्या भेटी होते, चांगला टाइमपास होतो. ते आठवलं म्हणून सांगितलं. म्हणजे आता इतक्या वेळपर्यंत बसलेले आहेत, हे काही टाइमपास वाले नाही, ते स्वतः एक प्राध्यापक राहिलेले आहेत, रिटायर्ड. शिक्षणानं जर या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होत असेल तर हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या सभेसमोर आला पाहिजे, म्हणून हे सांगितलं. आता एक शेवटचा मी मुद्दा घेतो, IKS नावाचा, इंडियन नॉलेज सिस्टीम. फार मस्त आहे. भारतीय ज्ञान परंपरा सिस्टीमचा शेंडेचा मराठीत पहिल्यांदा भाषांतर की सिस्टीमचं परंपरा पाहिलं. भारतीय ज्ञान परंपरा, प्रणाली हा शब्द येतो किंवा पद्धती हा शब्द येतो असेल कदाचित, माझ्या डिक्शनरीत मला दिसला नाही. सिस्टीमचा अर्थ भारतीय ज्ञान परंपरा, IKS इंडियन नॉलेज सिस्टीम. 2023 ची जी गाईडलाईन्स आहे, या 2023च्या गाईडलाईन्स मध्ये ते प्रियम्बल मध्ये असं म्हणतात, द हेरिटेज ऑफ एन्शियंट अँड इटर्नल IKS अँड थॉट हॅज बीन गाइडिंग लाईफ फॉर दिस पॉलिसी. द परस्युएट ऑफ नॉलेज, ज्ञाना, विजडम, प्रज्ञा and truth was always considered in Indian thought and philosophy as the highest human goal. या प्रियम्बल मध्ये, पूर्ण प्रियम्बल जर आपलं वाचलं, बॅकग्राऊंड वाचलं, यामध्ये कुठेही वेद आणि पुराणाचा विषय नाही, कुठेच नाही. जनरल गाईडलाईन्स मध्ये आपण पाहिलं तर इथेही कुठे पुराणाचा विषय नाही आहे, कुठेही वेदांचा विषय नाही आहे. पण जसा करिक्युलम सुरू होतो, त्या करिक्युलम मध्ये भारतवर्ष लँड ऑफ रिअर नॅचरल एन्डॉवमेंट, आणि पुढे ते म्हणतात की द वेदिक कॉर्पस, द इतिहासात, रामायण आणि महाभारतात.
रामायण आणि महाभारत हे इतिहास कसे आहे. वाघमारे सरांनी जेव्हा इतिहास शिकवला असेल तेव्हा महाकाव्य काळ आपण शिकवला. इट्स एपिक एज, इट वॉज एपिक एज. ते महाकाव्याचं युग होतं. मॅडमला माहिती, आता ते इतिहास म्हणायला सांगून राहिले. रामायण आणि महाभारत हे इतिहास कसे होते अँड देअर इम्पॉर्टंट रिजनल व्हर्जन्स, द पुराणास करिक्युलम सुरू झालेला आहे. इंडियन फिलॉसॉफीज इन्क्लुडिंग द जैन अँड द बौद्ध. बस जैन अँड बौद्ध एवढंच आले झालं. फाउंडेशन टेक्स्ट ऑफ इंडियन रिलिजियस संप्रदायात फ्रॉम द वैदिक पिरियड टू द भक्ती ट्रेडिशन ऑफ डिफरंट रिजन्स. भक्ती ट्रेडिशन जे आहे ते भक्ती ट्रेडिशन देतानाही त्यांनी तुकारामापर्यंत आणलेलं नाही. नामदेव तुकाराम वगैरे त्यांना मान्य नाहीये, पण आम्ही IKS मध्ये फक्त भक्ती ट्रेडिशन टाकलं. आता ते कॉलेजच्याच लेवलवर शिकवायचं आहे. तो तुकारामवाला असेल तर तुकाराम शिकवेल, तसाच पेपर काढायचा, पेपरही आपल्यालाच काढायचा आहे. आणि तो ज्ञानेश्वरवाला असेल तर ज्ञानेश्वर शिकवेल, रामदासवाला असेल तर रामदास शिकवेल. द वेदांगाज अँड अदर स्ट्रीम्स ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पूर्ण आपल्याला द 6 वेदांगा, इंडियन लँग्वेज सायन्सेस अँड द प्रिझर्वेशन ऑफ द वैदिक कॉर्पस, वर्णमाला ऑफ इंडियन लँग्वेजेस, व्याकरण, ग्रामर, छंदास, इंडियन मैथमेटिक्स. द इंडियन मैथमेटिक्स कंटिन्यू केरला स्कूल पासून तर इकडे रामानुजन पर्यंत, अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री अँड कॅल्कस, सुलभसूत्र, इंडियन ॲस्ट्रॉनॉमी, नक्षत्र, ग्रह, द मोशन ऑफ सन अँड मून, आर्यभट्ट, इंडियन हेल्थ सायन्स, आयुर्वेदा, अग्नि, सिख रसाज, प्लास्टिक सर्जरी या जगात कोणाची झाली पहिले? डॉक्टर मॅडम सांगतात गणपतीची झाली, कारण हे प्रधानमंत्र्यांना सांगितलं पहिली प्लास्टिक सर्जरी गणपतीची. प्लास्टिक सर्जरी हा विषय तोच शिकवायचा आहे, हेच शिकवलं जाणार आहे. पहिला अंतराळवीर कोण आहे ना, झालं, हे नीती लागू झाली. पहिला अंतराळवीर हनुमान. आमचे मंत्री शिकवतात, ॲस्ट्रॉनॉमी मध्ये येणाऱ्या काळात हेच शिकवल्या जाणार आहे. क्लासिकल लिटरेचर इन संस्कृतवर जास्त भर आणि अदर इंडियन लँग्वेजेस. त्रिपिटक नाही, धम्मपद नाही, बाकी कोणतंच नाही. आर्किटेक्चर स्कल्पचर्स रामायण आणि महाभारत काळात असलेलं. 84,000 बुद्ध विहार नाही, साची नाही, कोणतंच महाबोधी नाही किंवा हे तिरुपती वगैरे हे साऱ्या काहीच नाही. हे सर्व बुद्ध विहार आहेत, हे त्यांना मान्य नाही. इंडियन म्युझिक जे सामवेदातून आलेलं आहे. इंडियन ऍग्रिकल्चर तेही वैदिक काळातलं, वैदिक आणि उत्तर वैदिक काळातलं. किंग ॲज द प्रोटेक्टर ऑफ धर्मा इंडियन पॉलिटी अँड इकॉनॉमी मध्ये. आणि मॅथमॅटिक्स इन द वेदाज अँड सुलभसूत्रास. म्हणजे इथं तर स्पष्ट म्हटलेलं आहे की इथं बोधयाना थेरम, म्हणजे द बोधयाना थेरम आणि इन ब्रॅकेट आहे सो कॉल्ड पायथागोरस थेरम. पाय जे आहे ना, पण पायथागोरस मध्ये आपण पाहतो, पाय आपण शिकलेलो आहे. हा पायथागोरसचा थेरम नाहीये, हा बोधयानाचा थेरम आहे. इसवी सन पूर्व, आणि तेही आता अगोदर BC आणि AD होतं, बिफोर क्राइस्ट अँड आफ्टर डेथ असं होतं. आता ते नाहीये, आता C कॉमन एरा.
ते काढून टाकलं, नाही सेक्युलर आहे, कॉमन एरा सेक्युलर आहे. BCE बिफोर कॉमन एरा, BC ला आपण आता BCE केलं, बिफोर कॉमन एरा. दुसरं अजून महत्वाचं याच्यामध्ये आहे म्हणजे लग्न अँड इट्स कॉम्प्युटेशन. इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ लग्न. लग्न मुहूर्त कसे काढले जातात ते ॲस्ट्रॉनॉमी मध्ये शिकवलं जाणार आहे. म्हणजे इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ लग्न अँड हाऊ नॉन ट्रायबल अ प्रॉब्लेम इट इज टू डिटरमाइन इट प्रिसाइजली. ऑल्सो पॉइंट आउट हाऊ दिस इज डीपली कनेक्टेड विथ फिक्सिंग टाइम. मुहूर्त किती महत्वाचा आहे फॉर व्हेरियस सोशल अँड रिलिजियस फंक्शन सच ॲज मॅरेज. हे शिकवलं जाणार आता. लग्न मुहूर्त, रायझिंग टाइम्स ऑफ राशीज अँड फाइंडिंग. लग्न कुंडल्या जुळवणे, राशी जुळल्या पाहिजे, 36 गुण जुळले पाहिजे. रिलेशन बिटवीन द राईट ॲसेशन अँड longitude and rising times of Rashis at the equator, rising time at an arbitrary latitude, finding the lagna at any instant after sunrise. म्हणजे लग्न हे सकाळ तो कोणता गोपाळ मुहूर्तावर काढले जातात. गोरख मुहूर्तावरले लग्न आणि गोपाळ मुहूर्ताचे लग्न. जास्तीत जास्त लग्न हे दिवसाच काढले जावे. सनराईज नंतर कोणता मुहूर्त चांगला असतो, राशीच कशा जुळून येतात आणि त्या आधारावर कसं लग्न होते हे अशा पद्धतीचं शिकवल्या जाणार आहे. आणि हे आता शिकावं लागणार आहे. आणि हा जो इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा हा जो सब्जेक्ट आहे हा इतका कंपल्सरी केलेला आहे त्यांनी की मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्सेस याच सब्जेक्टवर, वर्कशॉप याच सब्जेक्टवर आणि IKS मध्ये या सर्व गोष्टी आल्या पाहिजे. हा कटाक्ष त्यांचा राहणार आहे की वेद, पुराण, वेदांग, ब्राह्मी साहित्य जे आहे ते सर्व या IKS मध्ये यावं. हा त्याच्यावर पूर्ण कंट्रोल त्यांचा राहणार. एकंदरीत आपल्याला असं दिसते की ही संपूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला मी नॉनसेन्स एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, ती खऱ्या अर्थानं नॉनसेन्स आहे. पटते का तुम्हाला? अर्थ आहे का? अर्थही नाही. शिक्षणाचा उद्देश काय असतो? म्हणजे लॉर्ड लिंचलिन जवळ बाबासाहेब गेले आणि बाबासाहेब म्हणतात की तुम्ही अलीगड युनिव्हर्सिटीला 3 लाख रुपये दिले, बनारस हिंदू विद्यापीठाला 3 लाख रुपये दिले, मला माझ्या लोकांना शिक्षणासाठी तुम्ही काहीच दिलं नाही. लॉर्ड लिंचलिन हसून म्हणतो की तुम्हालाही पाहिजे का? बाबासाहेब प्रतिप्रश्न करतात की तुम्हाला माझ्यामध्ये काय दिसतं? तो लॉर्ड लिंचलिन म्हणतो की तुम्ही एवढे विद्वान आहात की 50 पदवीधर तुमच्या समोर काहीच नाही. मग असे विद्वान मला बनवायचे आहेत. त्यासाठी मला 3 लाख रुपये पाहिजे आणि त्या 3 लाख रुपयामधून मग 16 लोक विदेशात शिकवायला बाबासाहेब पाठवतात. आता त्या 16 लोकांचे नाव आपल्याला माहीत नाही किंवा ठीक आहे त्या 16 लोकांनी काय केलं वगैरे वगैरे हा आपला विषय. एवढं शिक्षणाचं मत. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी जेवढे कष्ट घेतले, उच्च शिक्षणानं काय होते ते बाबासाहेब वारंवार सांगायचे. आणि म्हणून उच्च शिक्षणासाठी जे धोरणं आतापर्यंत आलेले आहेत त्या सर्व धोरणांवर पर्यायी बाबासाहेबांच्या विचारांवर हा NEPच्या माध्यमातून घातलेला मोठा झाला. बाबासाहेबांच्या संविधानाला बाजूला ठेवल्या गेलं. कोणताही कायदा या बाबतीत केला गेलेला नाही. कोणती विधिविधान तयार केल्या गेले नाही. कोणते उपविधिविधान तयार केल्या गेलेले नाही.
आणि जसं कसंही चालू द्या, बस चालू द्या, असं जे वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळं संभ्रम निर्माण होतो. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी आता करावं लागतं. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा किचकट विषय आहे. जास्तीत जास्त सोपा करण्याचा मी प्रयत्न केला. अनेक टेक्निकल गोष्टी मी बाजूला केल्या आणि म्हणून आता हा विषय या ठिकाणी मी संपवतो. आणि एक या अशाच हे चिंतन करत असताना एक कविता प्रसूत झाली. सुदाम सोनुले सर या ठिकाणी आहेत. अजून ते पूर्णत्वास जायची आहे. संजय गर्डे येतो म्हटले होते, आले नाही. कारण मी ते म्हणत होते की तुमच्या कवितांवर काही संस्कार करावे लागतील. त्यांना वेळ भेटून राहिलेला नाही. एक कविता या निमित्तानं, या आपल्या विषयाशी त्याचा काही संबंध नाही, एक नवीन कविता तयार झाली आणि तुमच्यासमोर ते असावी, मांडावी. त्यात सुधारणा मला पुढे करायच्या आहेत. ती पूर्णही कदाचित झाली नसेल. बाबासाहेब, मी तुमच्या फोटोला हार घालत आहे आणि मूर्तीला फुलंही वाहते. दर्शनार्थ दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच्या रांगेतही उभा राहते आणि 14 एप्रिलला जय जयकारही करेल. माझ्या माडी आणि गाडीवर तुमची सही नाही. माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीला आणि फेसबुकच्या प्रोफाईलवर तुमचा फोटो नाही. आणि मी भीमस्तुतीही कधी गात नाही. पण बाबासाहेब, मी 20व्या भागापेक्षा कितीतरी जास्त करतो समाजावर खर्च. मी चालवितो संस्कार वर्ग बुद्ध विहारांमधून दर रविवारी. पोहोचतो मी माझ्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत आणि सांगतो त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार. मी सांगतो त्यांना धर्म आणि धर्मातील फरक. मी सांगतो त्यांना बुद्धवाद आणि ब्राह्मणवादातील सकारात्मक संघर्ष, आंबेडकरवादाच्या प्रस्थापनेसाठी. कारण बाबासाहेब, मी वाहक आणि प्रचारक आहे तुमच्या विचारांचा आणि धम्मचारी. आपण मला बोलावलं, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.